तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं रावडी बबली युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपला नागपूरमध्ये शेवटचा दिवस होता। तुम्ही सर्व व्हिडिओज जे आहेत ते बघितलेलेच असतील। तर आज आपण हा रूम जो आहे आमदार निवास मध्ये तो आज खाली करत आहोत आणि जात आहोत आपापल्या दिशेला, आपापल्या कामाला लागण्यासाठी। परत आपलं तेच किराणा दुकान आणि परत तीच लाईफ आपण स्कूलची पोरांच्या। तर आता जाऊया आणि उद्याचा दिवस नाही पण परवापासून डेली रुटीन चालू होईल। तर डेली रुटीन लाईफ जगण्यासाठी आपण आपल्या शहराकडे वळूया। तर आता संध्याकाळी जी आहे ती आम्हाला धुरंत एक्सप्रेस आहे, डायरेक्ट इथून CST पर्यंत 8:30 ला आहे ती गाडी। मित्रांनो, आम्ही व्लॉग दाखवण्याचं तात्पर्य असं आहे की आलो, सगळं काही स्थळ वगैरे दाखवले, पण गेलो कसं तर तेही दाखवण्यासाठी मी हा व्लॉग काढलेला आहे। तर आता आम्ही इथपर्यंत आलो पण आम्हाला कामठी बघायला वेळ भेटलाच नाहीये। वेळ नाही म्हणावा लागणार, म्हणजे आता जाऊ द्या, सोडा, आपण कामठी नाही बघितली, मिस केली, कारण की वेळ होता पण पाऊसही चालू होता नागपूरमध्ये आणि मुलं काय तुम्हाला माहिती एकदम खत्री आपली, त्यामुळे आपल्याला वेळेचं भान ठेवून 1 वाजता 2 वाजता आंघोळच होत होती, 10 वाजता उठून वगैरे तर रेग्युलर कामं चालू नव्हती। त्यामुळे आपण जे कामठी आहे ते मिस केलेलं आहे। पण बाकीचे स्थळ जे आहेत तुम्ही बघितलेलेच आहेत आणि आम्ही अशी म्हणजे मंगलकामना करतो का आम्ही कामठीसाठी नेक्स्ट टाइम नक्की येऊ। आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा भूमीला धम्मपरिवर्तन दिनाच्या दिवशी आम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करू, अशी मी या नागपूरमध्ये मंगलकामना करते। आणि चला आता भेटूया आपण धुरंत एक्सप्रेसकडे, म्हणजेच स्टेशनवरती, रेल्वे स्टेशन। चल, लाईट बंद कर, रात्रीची वेळ आहे मित्रांनो, 7 वाजलेले आता सध्या। चला, आमदार निवास, थँक्यू आमची काळजी घेतल्याबद्दल। छान आहे आमदार निवास। नागपूर मला एनी टाइमच आवडलेला आहे एकदम। खरंच असं वाटत होतं मला का इथेच राहावं म्हणून, म्हणजे नागपूरमध्येच राहावं। रस्ते वगैरे एकदम क्लीन, छान। नागपूर खूपच छान आहे, सुंदर आहे। आणि चला आता आपण भेटूया स्टेशनवर। बाय बाय। तर गाईज, जसे आलो होतो तसे आता निघालेलो आहोत घरी, आपल्या मुंबई शहराकडे। चला, तुम्हाला माझे व्हिडिओ तर नक्कीच आवडले असतील, तर व्हिडिओला खरंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नागपूरवाले, आय लव्ह यू। भेटूया आपण नंतर धम्मपरिवर्तन दिनाच्या दिवशी, आपण एकदा पुन्हा येऊ आणि पुन्हा भेटूया। तर चला, निघालेलो आहोत आमदार निवासमधून। खूप छान होता आमदार निवास, खूप छान सोय झालेली आहे नागपूरमध्ये। तर चला आता स्टेशनवरती जाऊन भेटूया। बाय बाय। तर बघा, मम्मीला सांगितलं होतं मित्रांनो मी ड्रेस घाल, ड्रेस वेअर कर म्हणून, कारण की ट्रॅफिक असते लोक याच्यामध्ये ट्रेनमध्ये वगैरे, आणि आपण म्हणून मी मम्मीला सांगितलं मम्मी तू पण ड्रेसच घाल, कम्फर्टेबल वाटण्यासाठी मम्मीला। त्यामुळे मम्मीने पण ड्रेसच घातलेला आहे। कशी दिसत आहे मम्मी, कमेंट्स करून सांगा। मम्मी बोलत होती नको नको, म्हणजे आपल्या एरियामध्ये वगैरे चालतं, मम्मी बोलते एवढ्या लांब वगैरे, जरा आहे महाराष्ट्राची शान म्हणून। महाराष्ट्राची शान, पण महाराष्ट्राची शान खरोखर ड्रेस मध्ये काही दिसत नाही। महाराष्ट्राची शान आहे, चांगलीच आहे ना, चांगली आहे, कम्फर्टेबल पण आहे, कम्फर्टेबल पण वाटेल मम्मीला, म्हणून घालायला सांगितलं जबरदस्ती मी। घाल मम्मी, चल जाऊ दे। घालते मित्रांनो सगळे ड्रेस वगैरे घालते मम्मी, पण शौक आहे मला। तर गाईज बघा, आता आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनवरती। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की येताना फ्लाईटने आले आणि जाताना ट्रेनने का चालले। तर मित्रांनो, येताना जे आम्ही म्हणजे आता जाताना जे आहे ती बुकिंग फुल झाली होती, त्यासाठी आम्हाला एवढे मेंबर्स आहेत, आम्ही 11 जण, त्यांचं तिकीट कन्फर्म नाही झालं, 7च तिकीट भेटत होते, मग बाकीचे जणांना कुठून आणायचं होतं, म्हणून आम्ही काय केलं, सर्वांनी एकच तिकीट घेतलं, सोबत आलो होतो तो सोबतच जाणार, त्यासाठी आम्ही ट्रेनचं तिकीट घेतलं होतं येताना। आणि मित्रांनो, आपली जी एक्सप्रेस आहे धुरंत एक्सप्रेस ती आता आलेली आहे। बघा, आपले सगळे मेंबर्स जे आहेत ते रेडी आहेत एकदम जाण्यासाठी मुंबईला। तर चला आता लवकरात लवकर पोहोचूया मुंबईला। धुरंत एक्सप्रेसची अनाउन्समेंट झालेली आहे, बघू किती वेळात येते। खूप फास्ट आलो, काही काही आलो। तर गाईज बघा, आम्ही बसलेलो आहोत धुरंत एक्सप्रेस मध्ये, असं वाटतंय घरातच बसलेलो आहोत, छान फिलिंग्स येत आहे। आणि विमानानंतर हा दुसरा नंबर आहे आपल्याला AC तिकीट मिळणं। तर बघा, फॅमिली दाखवतो, सर्व लगेज जे आहेत ऍडजस्ट करतात। बघा, आपली फॅमिली जी आहे सर्व ऍडजस्टमेंट करत आहेत।
तर गाईज बघा आपण जे आहेत ते सर्वजण आता शिफ्ट झालेलो आहोत. छान सर्वजण व्यवस्थित एकदम बसलेले आहेत. छान गाडी आहे दुरंत एक्सप्रेस मुंबई पर्यंत आहे डायरेक्ट. ती भांडते बघा लावडी बाबली अडचण करते. माझं सीट आहे इथे तिचं तिकडे आलंय मला बोलते इथे अडचणच नको बास्केट मध्ये ठेवण्याची लोक किती शांत आहेत. तुम्ही किती गेले वैतागून बरं झालं वाटलं असं त्यांना. बॉईल अंडा बिर्याणी होती आज आणि व्हेज थाळी पण होती ती बघा. त्यांनी व्हेज थाळी मागवली आहे. माझी परीची तब्येत ठीक नाहीये. तापाला आताच औषध दिलंय. बघू आता थोड्या वेळाने फरक पडेल. आणि श्रद्धा बघा वरती बसलेली आहे. आरो इकडे बस हिला चालते. तर गाईज बघा ह्या लोकांनी मला एकदम वरची सीट दिलेली आहे. कोणीच वरती झोपायला रेडी नाही तर मला दिली वरची सीट. आणि खरं म्हणायला गेलं तर वरती खूपच गार एसी आहे. बघूया हे लोक काय करतात. झोप लागलीच असेल सर्वांना. 11:30 वाजलेत रात्रीचे पण मला काही झोप येत नाही. नवीन जागा असल्यामुळे आपल्याला काय लगेच सहजासहजी झोप येत नाही. त्यामुळे बघूया चला हे काहीच करतात. ते घोरायला लागले जोरजोरामध्ये. माझे पप्पा तर फारच घोरतायत. तक्षू अजून जागीच आहे. का नाही झोपली ग? झोप नाही आली. खाली सगळेजण. ती श्रद्धा पण मोबाईल घेऊन आहे. झोपलेली आहे बघा. खाली मम्मी आहे. अजय बघा अजय पण झोपलेली आहे. भाऊजी गेले वाटते वॉशरूमला. बाकी तक्षूची चालू इकडे मस्ती. तर चला थंडी लागल्यामुळे मी बांधून घेतले पूर्ण कानाला कारण की खूपच गारवा लागत आहे मला आता. आणि नाक बंद करायची वेळ आली आहे. एसी मध्ये थंडीच्या सीझनमध्ये आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये लवकर आपण एसी लावत नाही म्हणून फारच गारवा लागत आहे मला आता. वरती कोणी जात पण नव्हतं. तर याई चला आता गारवा खूप वाढलेला आहे. मी नाक बंद करून तोंड बंद करून जे आहे झोपून जाणार आहे. चला बाय गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. हो हे बघा आलो आपण आपल्या मुंबईमध्ये. पाऊस बघा आपल्या मुंबईमध्ये. पाऊस आल्याच पाऊस. मुंबईमध्ये फार पाऊस होतो मित्रांनो. काय झालं? ठीक आहे. सुमेत बोलतो माझी बॅग नाही आणली आहे ना. तिथे जाऊ नको बेटा. ट्रेनकडे जाऊ नको. लांब उभा राहा. तर बघा मित्रांनो आपली मुंबई इथे आल्यानंतर एकदम नागपूर पण छान होतं. एकदम सुंदर होतं. स्वच्छ होतं आणि एकदम भारी वाटलं. इतके दिवस कसे गेले तर काहीच समजलेलं नाही. पण तरी पण आपण अखेर जिथे आपलं घर तिथे आपली मंजिल असते असं म्हणतात ना. तर चला आपली फॅमिली आता हळूहळू उतरत आहे. बघा अजय नागपुर में हम लोग को मालूम नहीं पड़ा कैसा दिन गया. 4 दिन कैसा था नागपूर? एक नंबर. नागपूर एकदम आवडलं आम्हाला खरंच. एवढं स्वच्छ सुंदर. आणि इकडे आल्यावर बघा मित्र हॅलो फ्रेंड्स हे बघा पब्लिक देखो. मुंबई म्हटल्यावर खूप धावपळ आणि खूप पब्लिक. आणि आता पब्लिक नाही काही नाही. आपल्या नागपूरमध्ये एकदम शांत वातावरण. नो टेन्शन. बघा मम्मी पण आलेली आहे बाहेर. आणि माझी तक्षू हा आमच्या 2 आणल्यात. बसायचंय आताच नाही नंतर. तर गाईज बघा मम्मीला जे आहे ते एक्सलेटर वरून येतात येते. मम्मी खूप घाबरते. अखेर नाहीच आली मम्मी. ए तक्षू तिकडून नको जाऊ. मम्मी तिकडून विचार करत असेल कशी जाऊ येऊ का नको. आणि शिल्पा पण तेवढीच घाबरते.
मम्मीला खूप भीती वाटते तर चढायला. अखेर नाहीच चढली मम्मी. अरे परत गेला का हा? तर काहीच बघा आता आम्ही आलेलो आहोत CST छत्रपती शिवाजी टर्मिनल्समध्ये आणि आम्हाला इथून मिळालेले आहे विरार लोकल. तर आम्ही आहोत आता सर्वजण विरार लोकलमध्ये. अजय पण आहेत, मम्मी पप्पा ते पाठीमागे बसतात ते बघा. मित्रांनो चला आमचं काय चाललंय यांचं काय चाललंय ते बघूया आपण हे काय बोलतात ते. हम लोग को धान का लोकल छूट गया तो विरार हम लोग विरार तक जाने वाले हैं और उधर से दूसरा तुम्हारे वजह से ही छूटा, लेकिन तुम दोनों जाकर जाते नहीं ना. नाम ले रहा भाई तो ये लोग के वजह से ये लोग को वॉशरूम का प्रॉब्लम है तो वॉशरूम ढूंढने के लिए मुझे भेजा और बच्चा भी मेरे साथ, बैग भी मेरे साथ, तो हमारी सलाह बनती जा रहा है परेशानी मेरे को नाम हम लोग का खराब, नाम हम लोग का खराब उसके चक्कर में ट्रेन छूट गई. इसके लिए अभी ये मिला है तो अभी टेंशन नहीं, आराम से तो एक के पीछे जाना ही, कोई भाई नहीं है. पण गाईज बघा मला असं वाटतं जसं पॅसेंजर्समध्ये वगैरे वॉशरूम असतं, सरकारने ही नोंद घ्यावी माझी. गाईज नाही असो नसो प्रत्येक महिलाला हा प्रॉब्लेम आहे. डिलिव्हरी नंतर तर येतो पण प्रत्येकालाच आहे. तर मित्रांनो आपले जे सरकार आहे त्यांनी ही नोंद नक्की घेतली पाहिजे. लोकलमध्येही वॉशरूम असले पाहिजे, कम से कम फर्स्ट क्लासमध्ये तरी, लेडीज फर्स्ट क्लासमध्ये तरी ही सुविधा काढा सरकार. तुम्हाला मी अशी विनंती करते. लाडकी बहीणसारखी ही पण योजना एक करून टाका आणि लोकलमध्ये पण वॉशरूम ठेवा महिलांसाठी. तर हॅलो गाईज, तर बघा जस्ट आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. आमच्या स्वतःच्या घरी आल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. स्वतःच्या घरी आल्यानंतर मित्रांनो खरंच खूप बरं वाटतं. आपल्या स्वतःच्या घरामध्ये येतो आपण तेव्हा खरंच सगळं काही थकान जे आहे ते आपल्या घरामध्येच आपली निघून जाते. तर मित्रांनो मी आलेली आहे माझ्या घरी. तक्षूला मी बोलते केव्हाची तक्षू आंघोळ कर, तर तक्षू तिचा होमवर्क पूर्ण करत आहे. म्हणजे तिला वाटतंय का स्कूलमध्ये पाठवते की काय मम्मी. आम्ही 1-1:30 वाजता आलो घरी. तर आता मी बनवत आहे जेवण आल्याच, कारण की मित्रांनो 4-5 दिवस झालं हॉटेलचं जेवण खाऊन खाऊन मन उबलं एकदम, म्हणजे मन शांत नाही झालं. म्हणून मी माझ्या घरीच जे आहे पटकन कुकरला भाजी आणि भात लावलेला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.